ज्याचं अखंड भजन चालू आहे तोच वैकुंठ आहे. वैकुंठ म्हणजे काही लांब नाही. वैकुंठ म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये अखंड भगवंताच्या नामाचं स्मरण चालू आहे, भगवंताचं भजन चालू आहे, ते वैकुंठ सांगितलं आहे. आणि म्हणून इथं काय सांगतात की माझे स्थान वैकुंठ जाणं, तेथील प्राप्ती सायुज्य सगुण. सायुज्य मुक्तीला माणूस जातो की जिथे कुठल्याच विषय नसेल तुमच्याकडं, 6 विषयांपासून ज्याला मुक्ती मिळते, ज्याला त्रिगुणांपासून मुक्ती मिळते, असा तो वैकुंठ धाम आहे. तेथील प्राप्ती सायुज्य सगुण, पूर्ण सायुज्यता, पूर्ण सायुज्यता जाण, ब्रह्म परिपूर्ण सदोदित. सदोदित लिहिलंय. तर काय लिहिलंय? सदोदित म्हणजे सातत्याने अखंड. ब्रह्म परिपूर्ण, तिथे कसं आहे? तिथे ब्रह्म परिपूर्ण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण भगवंताशी एकरूप होतो, ज्या ध्यानातून आपण भगवंताशी एकरूप होतो, ते वैकुंठ धाम सांगितले. आणि तिथे ब्रह्म परिपूर्ण आहे आणि सदोदित आहे, म्हणजे निरंतर आहे. म्हणजे एक क्षण पण आपण त्या भगवंतापासून वेगळं नाही, असं ते वैकुंठ धाम आहे. आणि पावाया पूर्ण परब्रह्म, साधकांशी कोणे मार्गी क्षेम, वेदोक्त भगवतभक्ती सुगम उत्तमोत्तम हा मार्ग. आणि हाच सगळ्यात उत्तम मार्ग सांगितला आहे. भगवंताने उद्धवाला हा सगळ्यात श्रेष्ठ मार्ग सांगितला आहे. सगळ्यात श्रेष्ठ मार्ग सांगितला. पावाव या पूर्ण परब्रह्म, साधकांशी कोणे मार्गी क्षेम. कोणत्या मार्गाने जावं बरं साधकांनी? वेदोक्त मदभक्ती सुगम आहे. आणि हे वेदांनी सांगितलं आहे. वेदांनी सांगितल्याप्रमाणे उत्तम उत्तम हा मार्ग वैकुंठाला जाणं म्हणजे भगवंताचं भजन अखंड चालू ठेवणं, सदोदित त्या परब्रह्म तत्वामध्ये एकरूप होणं, अखंड त्याचं चिंतन करणं. आणि हा काय सांगितलं आहे? हा वैकुंठ सांगितला. आणि ते स्थान सांगितले. ब्रह्मपरिपूर्ण सदोदित, पावा या पूर्ण परब्रह्म, साधकांशी कोणे मार्गी क्षेम, वेदोक्त मदभक्ती सुगम उत्तमोत्तम हा मार्ग. सगळ्यात श्रेष्ठ मार्ग हा सांगितला. वेदांनी पण हेच सांगितलं आहे की भगवंताचं अखंड चिंतन करणं, अखंड भजन करणं, हाच मार्ग चांगला आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मार्ग आपण मध्ये आणला तर त्याच्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती होईलच असं नाही. पण इथे भगवंताची प्राप्ती सदोदित आपण जर भजन केला. मला सांगा, एखाद्या माणसाने अखंड जर विषयांचं चिंतन केलं तर त्याला विषय भोगायला मिळतात. एखाद्या माणसाने अखंड प्रपंचाचं चिंतन केलं तर तो प्रपंचामध्ये मोठा श्रीमंत होतो. म्हणून तर लिहिले की नाही, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाच भजे. ज्ञानोबाराने लिहिले, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई. जसं ज्याला जे ध्यान असेल तसं त्याला ते प्राप्त होतं. भगवंत म्हणतो सगळं तुमच्याकडे आहे. तुम्ही ज्या गोष्टीचं ध्यान कराल ती गोष्ट तुम्हाला मिळत जाईल. एखाद्या माणसाने उत्तम प्रकारे वकील व्हायचा प्रयत्न केला तर तो वकील होतोच. एखाद्या माणसाने डॉक्टर व्हायचा प्रयत्न होतोच. एखाद्या माणसाने उद्योगपती व्हायचा ठरवला, होतोच तो. एरवी तरी पायी जे जैसे माझ्या ठाई. जसं मला तुम्ही जो भाव ठेवून तुम्ही मला पूजाल तसं मी तुम्हाला शक्ती देतो. सगळी शक्ती कुठे? आपल्या आतमध्ये आहे. संपूर्ण जी काही शक्ती आहे, जशी माणसाची भक्ती असेल तशी माणसाकडे शक्ती येते. आणि जसा अंतःकरणामध्ये भाव असेल तसा भगवंत प्रगट होतो. अनेके मार्गी जाता जाणं, काम लोभादी उठे विघ्न, का बुडवी ज्ञानाभिमान, हे नागवन प्रत्ययाची. अनेक मार्गी जाता जाणं म्हणजे एक जर तुम्ही भगवंताचं भजन सोडलं आणि अजून कुठल्याही मार्गाला तुम्ही गेलेत, काम लोभादी उठे विघ्न, तर तिथे तुम्हाला काम येऊन काय करतील? काम येऊन काय करेल? तुमचं अंतःकरण मलिन करून जाईल. तुमच्याकडे काम येईल, लोभ येईल. म्हणजे सगळे विषय, काम, क्रोध, लोभ, मदमत्सर, दंभ, संशय, चिंता, ह्या सगळ्या काय करतात माणसाला? दुसऱ्या कुठल्याही मार्गाला आपण गेलो तर तिथे विषय आपल्याला सोडणार नाहीत. विषय कसे आहेत? तर विषय भजन मार्गीचे मांग आहेत ते.
आणि चिखलाविनं रोविती, पाण्याविनं बुडविती, वाऱ्याविनं उडविती, असे ते काय आहेत, ज्ञाननिधीचे भुजंग आहेत ते विषय. आणि ते आपल्याला काय करतात तर काम लोभाधिक उठे विघ्न, ते आपल्यामध्ये विघ्न आणतात दुसऱ्या मार्गामध्ये गेलं तर. का बुडवी ज्ञानाभिमान, आणि एखाद्याला ज्ञान झाला तर त्याचा अभिमान होतो, आणि अभिमान झाला तर माणसाला नागवण येतो. अभिमान काय करतो माणसाला अभिमानच माणसाचा काय करतो, नायनाट करून टाकतो. बघा रावणाला अभिमान आला, आपल्याला बरेचसे उदाहरण आहे त्याच्यामध्ये. कंसाला अभिमान झाला, मामा लोकांना भरपूर अभिमान होतो, आणि असे मामा लोक अभिमानामुळं बुडालेत पार. आणि म्हणून त्यांनी काय सांगितले, कारण अभिमान कसा असतो, अभिमाने उठे मस्तरे तिरस्कार, आणि पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला, कामक्रोधे खवलला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिशे. म्हणजे ही चैनच चालू होते. जसं आपल्या ट्रेनची किंवा आगीनगाडीची, आपण ज्याला आगीनगाडी म्हणायचो, पूर्वी आपण त्याला आगीनगाडी म्हणायचो. त्या गाडीला एक डबा, दुसरा डबा, असे अनेक डबे असतात. किंवा मालगाडी, एक डबा, दुसरा डबा, असे तिला कितीतरी डबे असतात. तसं हा एकदा अभिमानाला, अभिमाने उठे मस्तर, अभिमान माणसाकडे आला तर दुसऱ्याचा मस्तर करतो माणूस. मस्तर हे तिरस्कार, म्हणजे तिरस्कार होतो माणसाकडून लगेच. अभिमाने उठे मस्तर हे पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे, आणि मग लगेच माणसाला क्रोध येतो. माणूस काय करतो, मारामारी करायला उठतो. आणि क्रोध बळकावला की माणसाच्या हातातून नको त्या गोष्टी होतात. तो ओरडेल काय, कोणाला मारेल काय, मी सगळे विषय आहेत ना, विषयांची रांग लागलेली आहे. एकामागून एक ती गाडी आहे, मालगाडी आहे ती. एक तुमच्याकडे विषय आला की पाठीमागे काम आला, त्याच्यामध्ये क्रोध आहे, त्याच्यामागे लोभ आहे, त्याच्यामध्ये दंभ आहे, त्याच्यामागे मागे 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 अनेक विषय आहेत. म्हणून एकालाच सांभाळला पाहिजे. म्हणून ज्ञानवारांनी लिहितात की नाही, तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होयो मनुष्यदान. तो कामू सर्वथा जाये, एक काम विषय माणसाचा गेला की त्याच्या मागे सगळे जे काही विषय आहेत ते आपोआपच ती गाडी थांबते. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. एक काम विषय आपल्या पिंडातनं गेला की माणसाच्या अंतकरणामध्ये शांती आपोआपच तयार होते. आत्मसंतोषी मन राहे, संतोष मिळतो माणसाला. तोची स्थितप्रज्ञ होय, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, कुठलाच विषय तुमच्या पिंडामध्ये नसेल आणि ती मनाची जी स्थिर अवस्था आहे. कारण मन चंचल आहे. मनच काय करतं माणसाला, मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय, मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच काय करतो माणसाला, तर माणसाला बंधनात टाकतो, आणि मनच माणसाला मोक्षाकडे घेऊन जातो. सोपा सांगितले गणित, सोपे वर्म आम्हा सांगितले संतांनी आपल्याला सोपं सांगितलं आहे. मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला काय करतो, तर माणसाला संकटात टाकतो, आणि मनच माणसाला मुक्तीकडे घेऊन जातो. मग मनाला कसं आपण सावरायचं, त्याच्यासाठी आपल्याला भजन पाहिजे. आपल्याला भजन का करायचं, तर आपली इंद्रिय शांत शीतल व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपली इंद्रिय शीतल होत नाही, शांत होत नाही, आपल्या इंद्रियावर आपण डायरेक्ट प्रक्रिया करतो मनाला शांत करण्याची. मन शांत झालं की इंद्रिय शांत होणार आहे. मन तुमचा इकडे तिकडे भरकटायला लागला, चंचल झाला की इंद्रिय पण भरकटतात. गणित इथेच आहे, सूत्र इथंच आहे. सूत्र बघायला लांब जायची गरज नाही आहे. सूत्र आपल्या जवळच आहे, पण तो सूत्र आतमध्ये आहे, आणि त्याची सर्व सूत्र श्रीगुरूंकडे आहेत. आणि म्हणून श्रीगुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख दाविले मज डोला. श्रीगुरू नायकाने काय केलं, पूर्ण कृपा केली, अपूर्ण नाही. बाकीच्या लोकांची कृपाच नाही, श्री गुरु नायके पूर्ण कृपा करतात ते, आणि आपली वस्तू आपल्याला दाखवतात. आणि एकदा का आपली वस्तू आपल्याला दिसली तर मग आपण त्या वस्तूशी एकरूप होऊ शकतो. आपल्याला आपली वस्तूच दिसली नाही तर आपण तिच्याशी एकरूप होऊ का? मग का दिसत नाही आपली वस्तू? वस्तू म्हणजे आत्मा.
आपला अंतरीचा अंतरात्मा. वस्तू प्रगटची असे, प्रगट आहे आपल्याकडे, पण ती दिसत नाही आपल्याला, भासत नाही. कारण गुरुचा आपल्याला उपदेश नाही, गुरुने दिलेला आपल्याकडे अनुग्रह नाही, गुरुची कृपा नाही. म्हणून गुरुकृपा सगळ्यात महत्त्वाची आहे. अनेके मार्गी जाता जाणं, काम लोभाधिक उठे विघ्न, का बुडविया ज्ञानाभिमान. आणि अनेक मार्गाला जरी आपण गेलो, ज्ञान झाला तर ज्ञानाचा अभिमान होतो माणसाला. ये नागवण प्रत्ययाची, प्रत्यक्ष अनुभवाची नागवण आहे, माणसाला नागवण येतो. विषय काय करतात माणसाला, तर माणसाला सगळे नागवण आणतात. तैसे नाही भक्तिपंथी, सर्व नवविध सांगती, चढता पाऊली अतिविश्रांती, भजन युक्ती मदभावी. तैसे नव्हे भक्तिपंथी, तसं नाही. भक्तिमार्गामध्ये काय सांगितलंय, सवे नवविध सांगाती. नवविधा भक्ती आहे, आणि नवविधा भक्तीमध्ये चढती पाऊली अतिविश्रांती. म्हणजे एक भक्ती आपण पार करत गेलो का आपल्याला अतिविश्रांती आहे. काय हे, माणसाला विश्रांती पाहिजे. माणूस इथे विश्रांती शोधायला येतो, या मृत्यूलोकामध्ये विश्रांती नाही कुठे. कारण शेवटीला विश्रांती म्हणजे आपल्या देहाचा अंतकाली आपल्याला विसर व्हायला पाहिजे. आणि ती विश्रांती आपल्याला साधनेच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतो श्रीगुरूंच्या कृपेने. आणि ती साधना कशी करायची, याला प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जावं लागेल. प्रत्येक गोष्टीला कशी करायची गोष्ट, ती आचरणात कशी आणायची, याच्यासाठी सूत्र आहेत. आणि नाम हे सूत्रबद्ध ग्रंथ आहे. हरिपाठ हा सूत्रबद्ध ग्रंथ आहे. आणि त्या सूत्रबद्ध ग्रंथाचा आपण वापर करून त्या परब्रह्माशी एकरूप कसं व्हायचं. तैसे नाही भक्तिपंथे, पण भक्ती महाराजाची भीती नाही. नवविधा भक्तीची सोबत असल्यामुळे पायऱ्या चढत असतानाही भक्तिप्रेमाने विश्रामही मिळतो. म्हणजे श्रवण झालं की कीर्तन आहे, कीर्तन झालं की विष्णुस्मरण आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन. अशा एक पायऱ्या आपल्याला चढत जावं लागेल. आणि ह्याच पायऱ्या चढता आपल्याला आत्मनिवेदनपर्यंत आपण कधी जातो आणि आपल्याला विश्रांती कधी मिळते ह्याचा आपल्याला भानही पण राहत नाही. पण आपण तेवढं करायला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये आपण आलोय तर आपल्याला भक्ती मार्गामध्ये ह्या 9 पायऱ्या आहेत. नवविधा भक्तीच्या नवरात्रा, पोटी मागेन ज्ञानपुत्रा. आता नवरात्र चालू आहे सगळीकडे. नवविधा भक्तीच्या नवरात्रा आहेत ना नवविधा भक्तीच्या. आपण तिथं त्या माला चढत बसले, पण तसं नाही त्यांनी सांगितलं. नवविधा भक्तीच्या नवरात्रा म्हणजे श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन. त्या संपूर्ण आपल्याला एक पायरीने आपल्याला चढून जायचं. आणि 9व्या पायरीवर गेलो आपल्याला भगवंताचं दर्शन आहे. आपण श्रवणामधून भगवंताचं दर्शन घेऊ तर कसं काय मिळेल, कारण पहिली पायरी आहे. पहिल्या पायरीवरनं आपल्याला दर्शन घेता येत नाही, 9व्या पायरीवर जावं लागतो. नवविधा भक्तीच्या नवरात्रा, पोटी मागेन ज्ञानपुत्रा. आणि ज्ञान नावाचा म्हणजे विवेक नावाचा पुत्र. नवविधा भक्ती पूर्ण झाल्या की विवेक आपल्याकडे, आपल्या पिंडामध्ये विवेक नावाचा पुत्र आपल्याला जन्माला येतो अंतःकरणामध्ये. आणि विवेक म्हणजे काय, तर सार काय असार काय, चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय, स्वर्ग काय नरक काय, खरं काय खोटं काय, हे सगळं आपल्याला आपोआप करायला लागतो. तैसे नाही भक्तिपंथी, सर्व नवविधा सांगती, चढता पावली अतिविश्रांती, भजन युक्ती मद भावे. भजनाच्या युक्तीतून माझ्याशी एकरूप होतं. भजन युक्ती मद भावे, भजनाच्या युक्तीतून माझ्यापर्यंत येता येतो. नवविधा भक्ती करून त्या भजन सातत्याने चालू ठेवून माझ्यापर्यंत पोचता येतो. येथील मुख्यत्व साधन गेली आहे जीव प्राण, कदा न देखे दोषगुण, ते ब्रह्म परिपूर्ण पाविजे. येथील मुख्यत्व साधन गेली आहे जीव प्राण. मुख्य साधन काय, जरी आपला जीव प्राण गेला, बरं का, जरी आपला जीव गेला तरी पण कदा न देखे दोषगुण, तरी पण आपण दुसऱ्याचा दोषगुण बघायचं नाही. मुख्य महत्त्वाचा मुद्दा या 20व्या
अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की दुसऱ्याचे गुणदोष न बघणं हीच विश्रांती आणि इथेच विसावा आहे. विसावा कुठे आहे? विसावा अध्याय 20 आहे. अध्याय 20मध्ये महत्त्वाचा मुद्दा भगवंताने सोपा सांगितला आहे, सोपा करून सांगितलं आहे की दुसऱ्याचे गुणदोष न बघणं येथे विश्रांती आहे. आणि आपण दुसऱ्याचे गुणदोष बघित गेलं तर आपल्या अंतकरणामध्ये त्या मस्तराचा भाव तयार होतो. आणि जिथं मस्तर आहे तर भगवंत म्हणतो मी नाही. भगवंत काय सांगतो? जिथं जिथं मस्तर आहे तिथं भगवंत राहत नाही. आणि भगवंताला हे एकमेकाचा मस्तर केलेलं आवडत नाही. ह्याच्यासाठी 20वा अध्याय आहे. तुम्हाला 20वा का मिळत नाही? तर आपल्या अंतकरणामध्ये कोणाबद्दल तरी तिरस्कार आहे, मस्तर आहे, कोणाबद्दल तरी आपल्याला काय आहे तर आपण अनादर आहे कोणाबद्दल, म्हणून आपल्याला विश्रांती मिळत नाही ना. 20वा अध्यायामध्ये आपल्याला विश्रांती पाहिजे असेल तर इथं त्याने येथील मुख्यत्व साधन गेली आहे जीवपणानं कदा न देखे दोषगुण, दुसऱ्याचे गुण न बघणं हाच काय आहे? हाच परमार्थ आहे. दुसऱ्याचं गुणदोष कोणाचेच बघायचं नाही. ते ब्रह्म परिपूर्ण पाहिजे तरच आपल्याला त्या परिपूर्ण असा परब्रह्माची आपल्याला काय होतं? अनुभूती येते आपल्याला. जेथ नाही भवभय भ्रांती, जेथ नाही दिवस राती, जेथ नाही निज जीवशिव स्थिती, ते ब्रह्म पावती मदभक्त. आणि जर कोणाचा मस्तर केला नाही तर भगवंत सांगतो उद्धवाला जेथ नाही भवभय भ्रांती. जर आपण दुसऱ्याचा तिरस्कार केलाच नाही तर आपल्याला कसलाच भय नसतो. तिथं भय नाही, तिथं भ्रांती नाही. भ्रांत अवगुण्य अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धुरकता आर्थिक विचक्षण, समय जाणती. रामदास स्वामींनी लिहिले की नाशे अज्ञान दुःख भ्रांती. अज्ञान पण निघून जातो, भ्रांती पण निघून जातो, सगळ्याचा नाश होतो. पण जर एक मस्तर तुमच्याकडे आला तर हे सगळे परत काय होतात? जसं मालगाडीचे डबे आहेत एकामागे एक, तसे सगळे आपली काय होते? गाडी चालू होते रुलावर. अभिमान उठे, मस्तर, तिरस्कार, मग ते हळूहळू सगळे विषय आपल्याकडे येतात. पण एक मस्तर जर आपल्याकडे नसेल तर भगवंताची प्राप्ती होतो. जेथ नाही भोगभ्रांती, जेथ नाही दिवस राती. आणि आपण जर कोणाचा मस्तर केला नाही तर दिवस आणि रात्र आपला भजन चालतो. दिवस राती म्हणजे दिवसा पण भजन चालतो, रात्री पण भजन चालतो. आपण जर दुसऱ्याबद्दल विचार केला, आपल्या भजनाचा आपण विसर पडता कामा नये. आपल्या भजनाचा विसर पडला तर आपल्याकडनं अनेक प्रकारचे गुन्हे होतात, आपल्याकडनं अनेक प्रकारच्या चुका होतात आपल्याकडनं. आणि अखंड आपण भजनामध्ये असलो तर आपल्याला दिवस आणि रात्र ह्या सारख्याच वाटतात. दिवस आलं काय ना रात्र आलं काय, भजन चालू आहे ना म्हणून. आणि भजन बंद पडलं तर लगेच अरे बापरे किती वाजले लगेच आपल्याला समजतं. पण ज्यात अखंड भजन चालू आहे त्याला दिवस रात्री काय आठवत नाही. दिवस आहे का रात्र आहे, दिवस आहे का रात्र आहे हे त्याला आठवत नाही. जेथे नाही जीव शिव स्थिती, ते ब्रह्म पावती मदभक्त. जेथे नाही जीव शिव स्थिती, ते ब्रह्म पावती मदभक्त. जीव आणि शिवपन्न, जीवावर भावपन्न, शिवभावपन्न आहे. ते परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेले आहेत. काय लिहिले ते की जेथे नाही दिवस रात्री, जेथे नाही जीव शिव स्थिती, ते ब्रह्म पावती मदभक्त. जीव आणि शिवाचा भाव, दोन्ही भाव निघून गेलेले असतात. त्या परब्रह्माच्या स्थितीमध्ये गेल्यावर जीव पण आहे आणि शिव पण नाही. कारण जीव तत्वावर जरी आपण असलो तरी पण आपण ध्येयबुद्धी राहू. आपण शिवाची भक्ती करतो म्हटलं तरी आपल्याला त्या भक्तीची जाणीव आहे. मग जिथं जाणीव आहे तिथं मी नाही सांगतात. जाणीवेच्या पलीकडे जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंताला जाणीव पण नाही, नेणीव पण नाही. तो त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाला. ते ब्रह्म पावती मदभक्त. आणि असे लोक, असे साधक काय करतात? माझ्या परिपूर्ण परब्रह्माशी एकरूप होतात. जेथ नाही रूप नाम, ज्या भगवंताला नाव नाही, रूप नाही. जेथ नाही काळकर्म, ज्याला काळ पण नाही, ज्याला कर्म पण करायची गरज नाही. जेथ नाही मरण जन्म, बघा त्याला जन्माला येत पण नाही परब्रह्म आणि मरत पण नाही, ते परब्रह्म पावती.
परब्रह्माची खूण सांगितली. आपल्याला त्या स्थितीला जावं लागेल. आपल्याला त्या परब्रह्म स्थितीला प्रत्येकाला जावं लागेल. परब्रह्माची स्थिती कशी आहे? परब्रह्म येत नाही, जात नाही. तो असतच असे सर्व काळ. मग आपण त्या स्थितीला जाण्यासाठी नाथांनी तर सांगितलं, जेथ नाही रूप नाम. लिहिलं की नाही? नाव नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. नाव नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. आणि ज्या परब्रह्माला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला गाव नाही, त्याचा ठाव नाही, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निसंग आहे, तो निर्मल आहे, तो ध्रुव आहे, तो आज आहे. मग तसे आपली बुद्धी व्हायला पाहिजे, तसं आपलं मन व्हायला पाहिजे, तर आपण त्या परब्रह्माशी एकरूप होऊ. आणि आपलं तसं मन होत नाही. याला कारण काय? तर इथे कलियुगामध्ये मस्तर आयसे अनेक पाप नाही, एकमेकाचा हेवा देवा करणं हेच पाप आहे. आणि ते एकदा का माणसाच्याकडनं गेलं तर मनुष्य परब्रह्म स्वरूपच होतो. जेथं नाही रूपनाम, जेथं नाही काळकर्म, जेथं काळ पण नाही, जिथं काळ पण नाही. आपल्याला जगा खाये काळ, त्याच्या माथी दिला पाय, तुकोबारा सांगतात. जगाला काळ खाऊन टाकतो, आम्ही त्याच्या माथावर पाय दिला सांगतात का? भजन मार्गातून तुकोबाराचं भजन चालवतं अखंड. भजनातूनच सगळं काय आहे. भजन म्हणजे जे आपल्याला नाम दिलेलं आहे श्रीगुरूने, त्याचं सातत्याने चिंतन करता करता त्याच्याशी तद्रूप होणं, त्या नामाशी तद्रूप होणं, त्या भगवंताशी मद्रूप होणं त्या नामामध्ये. आणि हे एकच एवढं साधन सगळ्यात श्रेष्ठ आहे जगामध्ये. कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामातून लिहिले की नाही. आणि आपल्याला प्रत्येकाला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या नामाशी एकरूप होणं, त्या भगवंताशी एकरूप होणं एवढंच आहे. बाकी याच्या पलीकडे काय नाही. आणि त्या भजनासाठी सगळी शास्त्र लिहिल्यात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं ह्यांचं एकमेव उद्दिष्ट असेल काय? तर एकच की ते भजन अखंड चाललं पाहिजे. कारण ते नामच कसं आहे तर प्रणव स्वरूपात आहे आणि ते अखंड आहे. या नामाचं कधीच खंडन होत नाही. लिहिलं की नाही? गगनाहुनी वाढ नाम श्री हरीचे. म्हणजे गगनापेक्षा मोठं नाम येते. आणि त्या नामाशी आपण एकरूप झालो का आपण व्यापक होतो. व्यापक झालं की मग आपल्याला परत पुनरुपी जननम पुनरुपी मननम असं आपल्याला कुठंच दिसत नाही. जन्माला येणं नाही आणि मरणं नाही. त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, त्याच्यामध्ये विलीन होणं हीच भक्ती आहे. जेथे नाही मरण जन्म, बघा तिथे मरण पण जन्म पण नाही, ते परब्रह्म पावती. म्हणजे ज्ञान कैवल्य अवस्था, ती कैवल्य पदाला जाणं. कैवल्याचा पुतळा भूतली उमटला. ज्ञानोबाराला संज्ञा दिली की नाही? कैवल्य पद म्हणजे ज्ञानोबारा कसं झाले तर त्या समाधीस्थ झाले, संजीवनी समाधी घेतली, कैवल्य पदाला गेले ते. आणि तसं ते कैवल्य पद आहे. आणि त्या कैवल्य पदाला जाणं, पोचणं म्हणजे भक्ती आहे. भक्ती तिथपर्यंत जायला पाहिजे. जेथ नाही ध्येय ध्यान, जेथ नाही ज्ञेय ज्ञान, जेथ नाही मितुपण, ते ब्रह्म पूर्ण पावती. आता ब्रह्माची त्यांनी ओळख दिली. ब्रह्म कशाला म्हणतात? की ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, ज्याला काळ नाही, ज्याला कर्म नाही, जन्म नाही, मरण नाही, ज्याचं ध्याता ध्येय ध्यान, तिथं तिन्ही अवस्था मावली जाते. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुट वेगळा. म्हणजे मी ध्यान करणारा, ते मधलं ध्यान, आणि माझं ध्येय भगवंताला प्राप्त करणं, हे पण उरत नाही तिथं. काहीच उरत नाही तिथे. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, आणि ध्येय म्हणजे त्या परमात्म्याला प्राप्त करणं, हे ध्यात्याचं ध्येय. आणि मधली जी अवस्था ती ध्यान आहे. म्हणजे ध्याता ध्यान करणारा, ध्येय परमात्म्याला प्राप्त करणं ध्येय, आणि मधली अवस्था ध्यान. ह्या तिन्ही अवस्था जिथं बाद होतात तिथं परब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे संपूर्ण देहाचं विसर पडणं, संपूर्ण देहाचा संपूर्ण निराश होणं, आणि तिथं परब्रह्माची प्राप्ती आहे. आणि ते आपल्याला 5व्या अभ्यासामध्ये, ज्ञानकैवल्य अभ्यासामध्ये, ब्रह्मरंध्रात गेल्यावर आपल्याला ती स्थिती सहज प्राप्त होते. जेथ नाही ध्येय ध्यान, बघा ध्येय पण नाही, ध्यान पण नाही, सगळ्या अवस्था बाद होतात. जेथ नाही ध्येय ज्ञान, ज्ञेय पण नाही, ज्ञान पण नाही. जेथ नाही मी ध्यान करतो हे पण माहीत पडत नाही.
आणि ते ब्रह्म परिपूर्ण पावती. आणि असेच साधक काय करतात की परिपूर्ण म्हणजे माझ्या परिपूर्ण अवस्थेला येतात. तेच येतात, बाकी नाहीत. बाकी खाली जातात. मग तिथपर्यंत पोचायला पाहिजे. ही परब्रह्माची खूण सांगितली त्याने. आणि म्हणून अशा अवस्थेला संत गेले. ब्रह्म काय गेले? अशा अवस्थेला गेले. आपण स्वतः परब्रह्म आहोत असा संतांनी सिद्ध करून दाखवला. परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता आपणच परब्रह्म आहोत. पण ही अवस्था व्हायला पाहिजे. हे कळे अनुभव मते सद्गुरू केले. अनुभव येतो सद्गुरू केला तर. आणि म्हणून अशाच गुरुला शरण जा. जगामध्ये भरपूर गुरु लोकांनी करून ठेवल्यात, पण ते जीवशिवाचं ऐक्य करून देत नाही. नुसतं तुम्हाला श्रवणामध्ये ठेवतात. ऐका, या, माहिती घ्यायला जा. माहिती घेऊन आपल्याला जे लोक तिथपर्यंत पोचलेच नाही, असे भरपूर पंथ आहेत जगामध्ये की त्यांनी काय केलं, बाजार मांडलाय सगळा शास्त्राचा. देवांचा बाजार भरला, शास्त्राचा गलबला झाला. कोण आवरेल कोणाला? अनेक लोकांनी अनेक पंथ निर्माण केले. आणि या अज्ञानी लोकांना काय केलं, त्यांनी बांधून टाकले सगळ्यांना. इथं तर त्यांनी सांगितलं, जोपर्यंत ब्रह्मरंध्रात जात नाही तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती नाही. ज्ञाता ज्ञान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदली उगवला सूर्य जसा. हा अनुभव आहे. जसा सूर्याचा प्रकाश, हजारो सूर्यांचा प्रकाश एकवटावा एवढा प्रकाश पडतो. बरेचसे अनुभव आहेत त्याचे, आम्ही तुम्हाला इथूनच नाही सांगू शकत नाही. पण ते अनुभव कोणाकडेच नाही. आणि मग संसारामध्ये आपल्याला एखादा फायदा झाला, बिझनेसमध्ये एखाद्याला फायदा झाला की नाही, सद्गुरू कृपा झाली. आता अशी सद्गुरू कृपा असते का? अशी सद्गुरू कृपाच नाही. ज्यासी नाही माता पिता, जे नव्हे देवदेवता, ते वो देवता, ते बहु ना एकुलता, ते ब्रह्मतत्वता पावती. काय सांगितलं इथे? की त्या ब्रह्माला माता पिता नाही, तेथे देव नाही, देवी नाही, व ते एक नाही, तसेच अनेकही नाही. ज्याशी नाही माता पिता, त्या देवाला माता पिता पण नाही. जे नव्हे देवदेवता, ते देव पण नाही, देवता पण नाही. बघा, शेवटची अवस्था सांगितली. आपण देवदेवता म्हणते अचर्चा ते लिहिले की नाही, देवी देवती म्हणते अचर्चा ते. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी लिहिले की माझा अनाम्या नाम ठेविती, देवी देवता म्हणून पूजिती. माझं अनाम्या नाव ठेवती, देवी देवता म्हणून पूजते. मला जेवायला काय घालतात, मला वस्त्र काय नेसवतात, मी काय वस्त्र नेसणार आहे का? मी काही जेवणारा देव आहे का? म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंय, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भस्ती तया मीही तैसाच भजे. देख मनुष्य जात सकळ, स्वभावाचाच भजनशील, झाले असे केवळ माझ्याच ठाई. परिज्ञाने विन नाशिले, बुद्धिभेदाशी आले, कल्पनाही त्याची कल्पिले अनेकत्व. माझा अनाम्या नाव ठेवती. बघा, मला नाव नाही तरी मला नाव ठेवलंय. भगवंताला नावच नाही आणि आपण त्याला नाव ठेवलं. मग आपली भक्ती कुठे चाललेली आहे, ज्याचा त्याने विचार करा. ज्याशी नाही माता पिता, बघा, ज्या देवाला आई पण नाही, वडील पण नाही. जे नव्हे देव देवता, देव पण नाही, देवता पण नाही. जे बहु न एकुलता, अनेक पण नाही, एक पण नाही. जे ब्रह्मतत्वता पावती, ते एक नाही आणि अनेक पण नाही. जेथे नाही वर्णाश्रम, जेथे नाही क्रियाकर्म, जेथे नाही मायाभ्रम, ते परब्रह्म पावती. काय लिहिले? की ते ब्रह्म गुण आणि अगुण यांच्या पलीकडे आहे. तेथे लक्षण आणि लक्ष नाही, वर्ण नाही, आश्रम नाही, क्रिया नाही, कर्म नाही, माया नाही, भ्रम नाही. ते सदोदित स्वरूपानंदच आहे. काय लिहिले? जे गुणागुणी अतीत, जे लक्षणा रहित, जे स्वानंदे सदोदित, ते ब्रह्म प्राप्त मद्भक्ता. आता ही खरी ब्रह्माची खूण सांगितली. ब्रह्म कसा आहे? स्वानंद सच्चिदानंद स्वरूप आहे ब्रह्म. आणि आपली बुद्धी, आपला मन, आपला अंतःकरण सच्चिदानंद स्वरूप झाला की आपल्याला परब्रह्माची प्राप्ती झाली. कारण ब्रह्माला ना आकार नाही, उकार नाही, नाव नाही, वर्ण नाही, खाव नाही, ठाव नाही, काहीच नाही ब्रह्माला. नैनम खिंदंती शस्त्राने लिहिले की नाही, नैनम दहती पावक न चैनम क्लैंदयंते पो न शोषयती मारुता. तो अग्नीने जळला जात नाही, पाण्याने भिजला जात नाही, वाऱ्याने उडला जात नाही, शस्त्राने तुटला जात नाही. मग आता तो परब्रह्म कसा आहे त्याची व्याख्या केली. या व्याख्येप्रमाणे प्रत्येकाने आपल्या बुद्धीमध्ये तो प्रकाश पाडून घ्या.
जे गुणागुणी अतीत, ते गुणांच्या पलीकडे आपण गुणामध्ये आहोत, म्हणून तो गुणातीत सांगितलंय, देहातीत सांगितलंय, मनातीत सांगितलंय. जे लक्षणा रहित, ज्याच्याकडे कुठलंच लक्षण नाही, म्हणजे त्यांच्याकडं रजोगुण तमोगुण सत्व कुठलीच लक्षणं त्यांच्याकडे नाही, जे स्वानंद सदोदित. आणि म्हणून श्रीगुरूंना काय म्हणतात, स्वानंद सुखनिवासी, जो आपल्याच आनंदामध्ये, ब्रह्म कसा आनंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप अवस्था अंतःकरणाची हाच परमात्मा आहे. आणि त्या आनंद स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान आहे. वाचणं म्हणजे, सांगणं म्हणजे ज्ञान नाही. काय हे आम्ही आता हे जे काही सांगतो आपल्याला, हे कशासाठी सांगतो, तर ही दवंडी पिटळण्यासारखं आहे की परब्रह्म असा आहे, देवाची व्याख्या अशी आहे, देव असा असतो, देवाला असा प्राप्त करा, साधना करा, नाम घ्या, ध्यान करा, हे सांगण्यासाठी फक्त दवंडी पिटळण्याचं काम आहे. सांगणं म्हणजे ब्रह्माची प्राप्ती नाही आहे. पण जो ध्यान केल्यानंतर जे अनुभव येतात आम्हाला, ते अनुभव सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येतो. अनुभव सांगणं म्हणजे ज्ञान आहे. बाकीच्या पंथामध्ये अनुभव काहीच नाही, ग्रंथात लिहिलं आहे, ते सांगतात, जसा लिहिलं तसं सांगतात आणि बाजूला होतात. विचारला अनुभव काय, ना अनुभव काहीच नाही. मग मला सांगा, ज्यांना अनुभव नाही अशा पंथात आपण गेलो तर आपली वाट लागणार आहे का, आपलं चांगलं होणार आहे? आपली वाट लागणार आहे. ज्या पंथामध्ये अनुभव नाही सांगत, स्वतः अनुभव तुम्हाला यायला पाहिजे. ज्ञानोबाने लिहिलं की नाही, की माझ्या श्रीगुरूने काय केलं, की माझ्या या मूलाधार चक्रामध्ये जे जीव तत्व होतं, ते जीव तत्व ती कुंडलीने जागृत करून माझ्या ब्रह्मरंध्रात म्हणजे 10व्या दारात नेलं आणि शिवतत्वाशी एकरूप करून दिलं. विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाली देह ब्रह्म. ही अवस्था प्रत्येकाची व्हायला पाहिजे. मग तुमची झाली नसेल तर मग तुम्हाला तर त्या परमात्म्याची ओळख आहे का? अजिबात नाही ना. आणि म्हणून तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराजांनी तुमचे अनुभवच, तुम्हाला अनुभव नसेल तर काय, अनुभव आले त्या जगा सांगते. अनुभव लोकांना नाही काही, आपले नुसतं वरडच सुटल्यात बस, फायदा काय होणार नाही याचा. मग आपल्याला अनुभूती आला पाहिजे. अनुभव हाच आपला परमात्मा आहे. अनुभव हेच ब्रह्म आहे. तदाकार हा ब्रह्म आहे. अनिर्वाच्य हे ब्रह्म आहे. अनिर्वाच्य म्हणजे वाचने सांगता येत ना, ब्रह्माची ओळख वाचने सांगता येत नाही. ब्रह्म अनुभवण्याचा विषय आहे. जे गुणागुणाती अतीत, जेथं लक्षणारहित, जे स्वानंद सदोदित, ते ब्रह्म प्राप्त मदभक्ता, आणि ते परब्रह्म प्राप्त होतं. नाथराय सांगतात उद्धवाला बघ, की जे गुणाच्या पलीकडे आहे, जिथं लक्षच पोचत नाही, बरं का, आणि जे अखंड स्वानंद सदोदित स्वानंद आहे, जिथं सातत्याने आनंद, निरंतर आनंद आहे, ते ब्रह्म प्राप्त मदभक्ता, आणि ते परब्रह्म माझ्या भक्ताला प्राप्त होतो. आणि त्या ब्रह्मापर्यंत पोचणं म्हणजे ज्ञान आहे. पूर्ण कृपेचा हेलावा न संटेची देवा, तो हा एकादशीचा विसावा, तो तुम्ही या उद्धवा दिसला. पूर्ण कृपेचा हेलावा म्हणजे काय सांगतात उद्धवा, हा एकादश स्कंदातील 20वा अध्याय म्हणजे विसावा आहे, म्हणजे पूर्ण विश्रांती आहे. पूर्ण विसावा आहे, एकादशीचा विसावा म्हणजे एकादशी स्कंदातला, म्हणजे या एकनाथी भागवतातला 11वा स्कंदातला पूर्ण विसावा. इथे मी तुला सांगितलं आहे, तुझं या उद्धवा दिदला त्या ब्रह्मरंध्रात गेल्यानंतर, त्या कैवल्य अवस्थेला गेल्यानंतर तिथं पूर्ण विसावा आहे. म्हणून लिहिले ध्येय ध्याता, ध्यान त्रिपुटी वेगळा, ध्यान करणारा पण नाही तिथे राहत, ध्यान पण राहत नाही, आणि ते ध्येय पण सगळं निघून जातो, आणि आपण एकरूप होतो, परब्रह्म स्वरूपच होतो. म्हणून तुकोबाराय बोलले की नाही, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. देवच होऊन जातो माणूस, सांगायला उरत नाही. पूर्ण कृपेचा हेलावा न संटेचे देवा, तो हा एकादशीचा विसावा तुझं म्या उद्धवा सांगितला. आणि हा पूर्ण विसावा आहे. कसा आहे पूर्ण विसाव्याचा ठेवा मी तुला उद्धवा सांगितला. जेथं ठाव नाही भेदभाव, काय लिहिलंय, जेथं ठाव नाही भेदभाव, ते सामरस्य जीवा शिवा, तो हा एकादशीचा विसावा तुझं म्या उद्धवा सांगितला.
उद्धवाला सांगतो, बघ उद्धवा, जिथं ठाव नाही तिथं देहभावच राहत नाही. जिथं सामरस्य जीवशिवा आणि जिथं जीवशिवाचं ऐक्य होतो, जिथं देहभाव निघून जातो आणि आत्मभाव तयार होतो आणि जीवशिवाचा ऐक्य होतो, तो एकादशीचा विसावा. आणि त्याला तिथं विसावा. विसावा कुठे आहे? विसावा तिथेच आहे. कुठे? तर जेव्हा जीवशिवाचा ऐक्य होतो तिथे विसावा माणसाला. देहभाव निघून जातो आणि जीवशिवाचा ऐक्य होतो आणि निरंतर स्वरूपी राहता. स्वरूपामध्ये माणूस काय होतो? एकरूप होतो. निरंतर स्वरूपी राहता. स्वरूपच राहिला, मग तो पडून राहिला अथवा उठून पळाला तरी चालेना. येथे कारण अंतरस्थिती, अंतर लागले भगवंती, तो साधू सांगितलंय. साधू कोणाला सांगितलंय? की स्वरूपच झाला, मग तो पडून राहिला, म्हणजे त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला. मग तो कुठं पडून राहावं, नाही तर चालत राहावं, नाही तर धावत राहावं, नाही तो आकाशात गमन करत राहावं. मग तो पडून राहिला अथवा उठून पळाला तरी चालेना, म्हणजे त्याचं अंतःकरण चलत नाही, त्याचं मन चलत नाही. अंतःकरण भगवंताशी मद्रूप झालेला असतो. येथे कारण अंतरस्थिती, अंतर लागले भगवंती. येथे कारण काय? अंतरस्थिती म्हणजे अंतरीचा अंतरात्मा त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेला असतो. अंतर लागले भगवंती, भगवंताशी एकरूप झालाय तो साधू सांगितलंय. आणि त्याला साधू म्हणतात. साधू म्हणजे भगवस्त घालणं नाही, साधू म्हणजे सांगणं नाही, साधू म्हणजे त्या स्वरूपाशी एकरूप होणं. जनामध्ये राहे, जना वेगळ्या गोष्टी सांगे, जयांच्या अंतरी ज्ञान जागे, तो साधू. संत रामदास सांगतात, जनामध्ये राहतो पण जना वेगळ्या गोष्टी सांगतो, जयांच्या अंतरी ज्ञान जागे, तो साधू. आणि तिथं विसावा आहे. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेच विसावा. मग देवाचं गाव कुठे आहे? देवाला गाव नाही. मग देवाचं गाव काय आहे? तर देवाचं अखंड चिंतन, अखंड भजन करणं. आणि तेच वैकुंठ आहे. भजन म्हणजेच वैकुंठ आहे. जे तर ठाव नाही देह भावा, जे तर सामरस्य जीव भावा, तो हा एकादशीचा विसावा तुझं म्या उद्धवा दिदला. जेथ उगाना होय अहंभाव, शून्य पडे मायेचा नाव, तो हा एकादशीचा विसावा तुझं म्या उद्धवा दिदला. म्हणजे इथं काय सांगतात की जेथं उगाना होय अहंभाव, म्हणजे जिथला अहंभाव निघून जातो. शून्य पडे मायेचा नाव, माया काय होते? शून्य होऊन जाते. मायेचा विसर पूर्णपणे पडतो. तो हा एकादशीचा विसावा. आणि तिथं हा एकादशीचा विसावा आहे. एकादशी स्कंदाचा विसावा इथं आहे. आणि तुझं मी हा उद्धवा दिदला, आणि तो तुला मी उद्धवा सांगितला कसं काय तो. जेथं देवभक्तांचा कालोवा, एकत्र होय आधवा, तो हा एकादशीचा विसावा तुझं मी हा उद्धवा सांगितला. जेथं देवभक्तांचा कालोवा, देवभक्त एकरूप झाले, मुळी ते संचले जैसे तैसे. देवभक्त एकरूप झाले, देव आणि भक्त एकरूप होतात. भक्तच देव होऊन जातो. देवभक्त एकरूप झाले, मुळी ते संचले जैसे तैसे. भगवंताशी एकरूप होणं, भगवंतापासून अलिप्त राहणं नाही, भगवत स्वरूपच होणं. आणि तिथं विसावा आहे. विसावा कुठे आहे? आपण त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप होणं. जेथं देवभक्तांचा कालोवा, म्हणजे देव आणि भक्त एकरूप झाले, मुळी ते संचले जैसे तैसे. एकरूप होतात, एकत्र होय आगवा, तो हा एकादशीचा विसावा. आणि हा एकादशीचा एकरूप होणे, त्याच्याशी एकरूप होणं, त्याचं अखंड भजन करणे, हा विसावा आहे. विसावा कशाला म्हणतात? त्या भजनाच्या आनंदामध्ये जाऊन, आनंदामध्ये जाऊन आपण त्याच्याशी एकरूप होणं, हा विसावा सांगितलाय. नाही तर आपण भलताच विसावा समजा. आपण झोपलोय आरामात, आपण खाऊन पिऊन मस्त झोपलोय, हा विसावा नाही सांगितला. आपलं भजन अखंड, आपण जेवण करून शांत झोपलंय, पण किती वेळा आपल्याला ते सुख मिळेल जेवणाचं? अर्धा तास, 1 तास, नंतर परत भूक लागतो माणसाला. पण हा विसावा अखंड आहे ना. हा विसावा कसा आहे? भगवंताच्या नामाचा अखंड आहे. कष्टी स्वानंदे स्वय जोडावा, त्या स्वानंदाचा आयता ठेवा, तो हा एकादशीचा विसावा तुझं म्या उद्धव. आता परत सांगितले, कष्टी स्वानंद स्वय जोडावा, स्वतः कष्ट करून भगवंताशी एकरूप होणं, त्या स्वानंदाचा आयता ठेवा. तो आयता ठेवा आहेच आपल्याकडे, पण आपण स्वतः प्रयत्न करून त्या आनंद स्वरूपाशी एकरूप होणं, हा एकादशी स्कंदातला ठेवा आहे.
हा मुख्य ठेवा आहे की आपण स्वतःहून गुरुने दिलेल्या आज्ञेमध्ये आपण स्वतः त्याच्याशी एकरूप होऊन त्या भगवंताशी एकरूप होणं हा आपला ठेवा सांगितला आहे. आणि तो स्वानंदाचा ठेवा आहे. आनंद स्वरूप अवस्थाना भोगणं ह्याला विसावा म्हणतात. करुणी भेदाचा नागोवा होय अभेदाचा रिगावा, तो हा एकादशीचा विसावा तुझं मी सांगितला. आणि आपला भेदाचा नागोवा म्हणजे भेद निघून जायला पाहिजे. भेदा अमंगल, आपण वेगळा आणि देव वेगळा, हा भेद निघाला पाहिजे. मी देवाची पूजा करतो हा भेद आहे. मी वेगळा आणि देव वेगळा हा भेद आहे. अभेद म्हणजे काय की मी आणि देव वेगळा नाही. हम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. देवभक्त एकरूप झाले, मुळी ते संचले जैसे तैसे. देवभक्त एकरूप होणं हा अभेद आहे. म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप होणं हा भेद आहे. आणि मी वेगळा आणि देव वेगळा हा भेद आहे. काढोनी भावार्थाचा भावो, सोलिवांचा सोलावो, गाळोनी गाळीवांचा भक्तिभावो, उद्धवाशी देव दे तसे. काढोनी भावार्थाचा भाव, आणि आपल्या अंतकरणामध्ये असलेला भाव त्या भगवंताला ओतता यायला पाहिजे. आपल्याला त्या भजनातून भगवंताला भाव आपला ओतता यायला पाहिजे. आपला जीव त्या शिवभावाशी एकरूप करता यायला पाहिजे. सोलिवांचा सोलावा, जसा आपण एखादा केळा आहे, पण केळाची साल काढून आपण खातो, माहिती ना, सालीसकट खातो का केला आपण. तसं सोलावांचा सोलावा म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेले, आपल्याला ज्या सुखापासून वंचित करणारे जे विषय आहेत, वंचित करणारे जे त्रिगुण आहेत, वंचित करणारी देहबुद्धी, ती सोलून आपल्याला त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं हा विसावा सांगितला आहे. बघा कसं केलं आहे नाथराने, कसं लिहिलं याच्यामध्ये. सोलावांचा सोलावा, गाळूनी गाळीवांचा भक्तिभाव, उद्धवाशी देवो दे तसे. सगळं काय केलं आहे, सोलीव सुख येते. सोलीव सुखवाचा दासबोधामध्ये मस्त लिहिलं त्याच्यामध्ये. म्हणजे भजन कसं करायचं, ब्रह्मरंध्रात कसं जायचं. आपण परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं हा सोलीव सुख आहे. याच्या व्यतिरिक्त जे काय सुख आहे ते सगळं दुःखच आहे. भगवंताशी एकरूप होणं, भगवंताच्या भजनामध्ये आपला संपूर्ण वेळ घालवणं, आयुष्य घालवणं आपला. म्हणून मरणाआधी सावध व्हावे आणि हरिभजनाला या. मरणाच्या आधी सावध व्हा आणि हरीचं भजन सातत्याने करा. या परी श्रीकृष्ण नातू होऊन या, स्वानंद भरितो विसावया, अध्यायींची मातू हरिके सांगू तू उद्धवा. अशा प्रकारे उद्धवाला भगवंताने काय सांगितलं, अशा प्रकारे स्वानंद भरितो, भगवंत स्वतः आनंदाच्या आनंदामध्ये राहिला. आणि 20व्या अध्यायींचा मातू हरिके सांगतो. आणि भगवंत स्वतः आनंद स्वरूपामध्ये असल्यामुळे, आनंद स्वरूप भगवंताची अवस्था असली, कृष्ण परमात्म्याची स्वतःच्या अंतकरणाचा भाव आनंद स्वरूप असल्यामुळे तो लोकांना आनंद देत गेला. उद्धवाला त्याने आनंदाची अवस्था सांगितली, अर्जुनाला सांगितली, संजयाला दिली त्याने. बाकी कोणाला दिली का बघा आनंदाची अवस्था? नाही दिली. फक्त 2-3 माणसांना सोडून बाकी कोणाला दिली नाही. कारण त्याच्यासाठी तेवढं अंतःकरण पण तेवढं माणसाला, बरं का, तेवढं माणसाची तेवढी शिल्लक पण पाहिजे, तेवढा माणसाकडे पुण्य पण जमा पाहिजे, आणि तेवढा सहन करण्यासाठी तेवढी शक्ती पण पाहिजे माणसाकडे. सांभाळण्याची पण शक्ती पाहिजे. नामाला सांभाळणं एवढं सोपं नाही. पण जर तुम्ही हरिचिंतनामध्ये सतत राहिलं आणि जर संतांची संगत धरली तर मग तुका म्हणे आहे सर्वाहुनी सोपे. सर्वापेक्षा सोपं आहे भजन. 20व्या अध्यायी तू मातू हरिके सांगू तू उद्धवा. उद्धवाला स्वतः भगवंतांनी सांगितले. भगवंत त्या आनंद स्वरूप अवस्था, आणि त्या आनंद स्वरूप अवस्थातून भगवंतांनी उद्धवाला